नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे रविवार, तर उद्या आहे सर्वपित्री अमावस्या। आता अमावस्या म्हटलं की सगळ्यांना खूप भीतीचा दिवस वाटत असतो, कारण की नकारात्मकता शक्तीचा प्रभाव घरातील आजारी व्यक्तींवर खूप लवकर पडत असतो। म्हणून घरातील नकारात्मकता, पितृदोष, वास्तुदोष घालवण्यासाठी अमावस्या हा जो दिवस आहे तर खूप प्रभावी मानला जातो। तर मग ही जी अमावस्या आहे तर ही सर्वपित्री अमावस्या आहे। आता आपल्याला आपल्या पूर्वजांची सेवा प्रत्येक दिवशी करणं शक्य होत नाही, म्हणून मग आपल्याला काही उपाय पण करणं दररोज शक्य होत नाही। तर मग आपल्याला अमावस्येच्या दिवशी, ही अमावस्या मोक्ष अमावस्या पण या अमावस्याला म्हटले जाते। तर आता आपले पूर्वज कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्याला भेटण्यासाठी मग येत असतात ह्या पितृ पंधरवाड्यामध्ये। आता हा जो दिवस आहे अमावस्येचा, तर हा शेवटचा दिवस म्हणून मानला जातो पितृ पंधरवाड्यातला, कारण तिथून दुसरा दिवस जो आहे तर ती शारदीय नवरात्रीचे दिवस चालू होत असतात। आता आपल्याला पितृदोष लागल्यानंतर आपल्या घरामध्ये काही गोष्टी घडत असतात, आता ज्यामध्ये एखाद्या घरातील व्यक्तींना सतत अडचणी येतात, कोणत्या ना कोणत्या संकटांचा सामना करावा लागत असतो। तेव्हा मग आपल्याला समजत नाही, मुला मुलींचे विवाह जुळून येत नाहीत, घरामध्ये सतत वादविवाद होत असतात, अशा कोणत्या ना कोणत्या अडचणी या घरामध्ये घडतच असतात। पण आपण त्यावेळेस काय करत असतो की भरपूर देवांची सेवा करत असतो। देवांची सेवा करायची नाही असे न करता आपण देवांची सेवा पण चालू ठेवायचीच आहे, पण आपण आपल्या पूर्वजांची जर सेवा केली नाही तर मग आपल्या घराला पितृदोष हा लागतच असतो। तर आपण जर इतर कोणत्याही पूजा केल्या तर आपल्या घराला जर पितृदोष लागला असेल तर इतर पूजा करून तो दोष दूर होत नाही। त्यासाठी पितृदोष दूर होण्यासाठी आपल्याला आपल्या पूर्वजांच्या सेवा करायच्या असतात, म्हणून मग पूर्वजांच्या सेवा केल्यानंतरच आपल्या घराचे जे दोष आहेत तर ते दूर होतात। मग आपल्या घरामध्ये कितीही पिढ्यांचा पितृदोष असेल तर तो नष्ट होतो आणि आपल्या घरातील दारिद्र्य पण नष्ट होते। आता आपली एखादी कठीण इच्छा आहे तर ती इच्छा आपण खूप दिवस झाला प्रयत्न करतोय, पण ती इच्छा पूर्ण होत नसेल तर त्यावेळेस आपल्या घराला लागलेल्या दोषामुळे पण ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात। तर मग आपल्या घरामध्ये ज्या गोष्टी घडतात तर त्यासाठी आपण अमावस्येला काही उपाय सेवा केले तर त्याचं मग आपल्याला फळ मिळत असतं। तर आपल्याला काय करायचं आहे, ही सर्वपित्री अमावस्या आहे तर आपल्याला सकाळीच घरी घेऊन यायचं आहे। ह्या ज्या फोटोमध्ये दिसत आहे तर हे रुईचं झाड आहे, तर या झाडाचं एक पान आपल्याला घेऊन यायचं आहे आपल्या घरी। तर या पानाचा आपल्याला काय उपाय करायचा आहे, हे पान घरी घेऊन आल्यानंतर आपली कोणती कठीण इच्छा पूर्ण होणार आहे, आपल्या घरातील 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल। तर हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे तर ती माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे ही माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल। आता आपल्या घरामध्ये ज्या प्रकारचे दोष लागले असतील तर ते दोष दूर होण्यासाठी, कोणतेही प्रकारचे दोष असू द्या तर ते दोष दूर होण्यासाठी आपल्याला काही उपाय करणे महत्त्वाचे असते। आता घराची म्हणा किंवा आपल्या कुटुंबाची प्रगती होत नसेल, तर घरामध्ये जर आपला पैसा टिकून राहत नसेल, एखादी व्यक्ती अशी आहे की ती खूप प्रयत्न करते पण त्या प्रयत्नांना यश मिळत नाही, घरामध्ये खूप पैसा येतो पण तो आलेला पैसा टिकून राहत नाही, त्यावेळेस मग आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर नसेल तर ह्या गोष्टी मग घरामध्ये घडत असतात। तर अमावस्येच्या दिवशी काही उपाय जर आपण केले, आपली कोणतीही इच्छा असेल तर ती पूर्ण होते। तर हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे, तर हा उपाय आपल्याला सकाळी 9च्या आतच करायचा आहे। आता सकाळी 9च्या आत म्हणजे रविवारच्या दिवशी सकाळी 9च्या आत करायचा आहे। आता जर तुम्हाला सकाळी करणं नाही शक्य झालं तर तुम्ही दुपारी 12 वाजण्याच्या आतच तुम्ही हा उपाय करायचा आहे, कारण की 12 ते 4 या वेळेमध्ये आपण कोणत्याही सेवा म्हणा उपाय म्हणा करत नाही। तर आपल्याला आपल्या घराजवळ जिथे कुठे रुईचं झाड असेल, आता बऱ्याच जणांना रुईचं झाड माहिती नसेल तर ह्या फोटोमध्ये तुम्हाला दिसत असेल की रुईचं झाड कसं असतं, ते पान मग आपल्याला घरी घेऊन यायचं आहे। आणि नंतर काय करायचं आहे, जिथे कुठे रुईचं झाड असेल तर तिथे जाण्या अगोदर आपल्याला घरून काही वस्तू घेऊन जायच्या आहेत। तर त्यासाठी एक तांब्या भरून जल आपल्याला घेऊन जायचं आहे, आणि जिथे रुईचं झाड असेल तर त्या झाडाला आपल्याला हे जे जल आहे तर हे अर्पण करायचं आहे। आणि ते जे पान आहे तर ते पान आपल्याला तिथे रुईच्या झाडाचं तोडायचं आहे। आता रुईच्या झाडाचं पान तोडण्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, रुईच्या झाडाला नमस्कार करायचा आहे, ज्यासाठी तुम्ही पान घेऊन जाणार आहात त्याबद्दल सांगायचं आहे, आणि मग हे पान आपल्याला तोडायचं आहे।
रुईच्या झाडामध्ये साक्षात दैवी शक्ती असते. आता आपण रुईचे पान जर घरी आणले तर आपल्या घरातील नकारात्मकता दूर होते. तसेच मग रुईचे पान शनिदेवाला पण सगळ्यात जास्त प्रिय आहे. तसेच मारुतीला पण जास्त प्रिय आहे. आता रुईच्या झाडांमध्ये मुळांमध्ये म्हणा की साक्षात गणेश वास करतात. त्याचप्रमाणे रुईच्या पानांमध्ये साक्षात लक्ष्मी वास करते. इतके महत्त्व या ज्या पानाला आहे, रुईच्या झाडाच्या पानाला दिले जाते. म्हणून मग या पानाचा आपल्याला असा उपाय करायचा आहे. हे पान जे आहे तर आपण घरी आणल्यानंतर काय करायचं आहे, हे पान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, ते पान धुवून घेतल्यानंतर त्या पानाचा आपल्याला बारीक तुकडे करायचे आहेत आणि मग त्या पानाची आपल्याला पेस्ट बनवायची आहे. त्यासाठी तुम्ही मग मिक्सरमध्ये पण फिरवून मग याची पेस्ट बनवू शकता किंवा मग तुम्ही कुटून पण याची पेस्ट बनवू शकता. ज्या पद्धतीने तुम्हाला बनवता येईल त्या पद्धतीने. आणि ही जी पेस्ट आहे तर ही पेस्ट बनवून झाल्यानंतर काय करायचं आहे, एखादी मातीची पंती घ्यायचं आहे आणि आपण ज्याप्रमाणे दिव्यामध्ये तेल म्हणा किंवा तूप म्हणा टाकत असतो त्याप्रमाणे काय करायचं आहे, त्याप्रमाणे थोडंसं आपल्याला याची पेस्ट त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे आणि थोडंसं तूपही त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. आता यासाठी आपल्याला मातीची पंतीच घ्यावी लागेल, कारण की इतर दिवा जर आपण घेतला तर त्यामध्ये हे प्रज्वलित होणार नाही. आणि 2 फुलवाती घ्यायच्या आहेत आपल्याला आणि मग हा जो दिवा आहे तर हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. आता हा दिवा आपल्याला कुठे प्रज्वलित करायचा आहे, घरामध्ये का कुठे बाहेर, तर आपल्याला हा जो दिवा आहे तर देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे. आता ज्यावेळेस आपण हा दिवा प्रज्वलित करणार आहोत त्यावेळेस आपण कोणताही एकटा दिवा ठेवत नाही. दिव्याखाली आपण आसन देतच असतो. त्यामुळे या दिव्याखाली आपल्याला आसन द्यायचं आहे. आता या दिव्याखाली मग तुम्ही फुलाचं आसन देऊ शकता किंवा मग तुम्ही तांदळाचं आसन देऊ शकता. त्यासाठी मग एक प्लेट घ्यायची आहे आणि प्लेट घेऊन मग त्यामध्ये तांदूळ म्हणा किंवा फूल म्हणा, फुलांचं तुम्ही आसन देऊ शकता. असा जो दिवा आहे तर असा दिवा आपल्याला घरामध्ये प्रज्वलित करायचा आहे. आता घरामध्ये असणारी जी अलक्ष्मी आहे किंवा घरामध्ये एखादी इडापिडा असेल किंवा घरामध्ये नकारात्मकता असेल तर पूर्णपणे नष्ट होते. आणि आपल्या घरामध्ये अलक्ष्मी असेल त्यावेळेस घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करत नाही. ज्या घरामध्ये अलक्ष्मी असते तिथे माता लक्ष्मी स्थिर राहत नाही. ज्यावेळेस अलक्ष्मी घरातून बाहेर निघून जाईल त्यानंतरच घरामध्ये आपल्या लक्ष्मी स्थिर राहते. म्हणून मग आपल्याला अमावस्येला हा जो उपाय आहे तर हा उपाय नक्की करायचा आहे. आता हा जो दिवा आहे तर हा दिवा आपण सकाळी लावणार आहोत, तर मग संध्याकाळपर्यंत तर हा दिवा विझून जाणार आहे. तर या दिव्याचं मग आपण काय करायचं, तर संध्याकाळी हा जो दिवा आहे तर या दिव्यामध्ये आपल्याला 3 लवंग टाकायचा आहे आणि 3 कापूर टाकायचे आहे. आता भीमसेनी कापूर असेल तर तो घेऊ शकता किंवा तुम्ही साधा कापूर असेल तर तोही घेऊ शकता. आणि जी उरलेली त्या दिव्यामध्ये वात आहे तर ती सुद्धा आपल्याला घ्यायची आहे आणि पुन्हा प्रज्वलित करायचा आहे. आणि आपल्या घराचा जो मुख्य उंबरठा आहे तर घराच्या मुख्य उंबरट्यावरती ह्या ज्या सगळ्या वस्तू आहेत तर ह्या सगळ्या वस्तू एकत्र करून जाळायचं आहे. असे केल्यामुळे मग काय होते, तर जी नकारात्मकता आपल्या घरामध्ये आहे तर ती नकारात्मकता दूर निघून जाते. आपल्या घराची प्रगती होते. तसेच मग आपल्या घरामध्ये ज्या कोणत्या वाईट शक्ती आहेत तर त्या वाईट शक्ती पण निघून जातात आणि आपल्या घरातील जी कोणती एखाद्या व्यक्तीची म्हणा, आपल्या घराची म्हणा कठीण इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होते. आता ज्यावेळेस आपण हा दिवा प्रज्वलित केला त्याच वेळेस आपली जी इच्छा असेल तर ती इच्छा दिव्यापुढे मग हात जोडून नमस्कार करून बसायचा आहे आणि मग आपली इच्छा बोलायची आहे. तर असा उपाय केल्यामुळे आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होते. आपल्या कितीही पिढ्यांचा पितृदोष असेल तर तो पण दूर होतो. आता त्याचप्रमाणे अमावस्येच्या दिवशी आहे, म्हणून अमावस्येच्या दिवशी आपल्याला 12 वाजता काय करायचं आहे, धूप आणि अगरबत्ती लावायची आहे. कारण की 1 धूप आणि 2 अगरबत्ती ही ज्यावेळेस आपण घराच्या दक्षिण दिशेला लावत असतो, म्हणजे घरामध्येच लावायचं आहे पण दक्षिण दिशेला या अगरबत्तीचं म्हणा किंवा मग धूपचं तोंड करून दक्षिण दिशेला लावायचं आहे. कारण की दक्षिण दिशा ही आपल्या पितरांची दिशा असते. म्हणून इथे असा जर आपण धूप आणि अगरबत्ती लावली तर आपले जे पितर आहेत तर अमावस्येच्या दिवशी आपल्या मुलांना आशीर्वाद देण्यासाठी येत असतात. आणि त्याचप्रमाणे ही म्हणजेच की सर्व पितृ अमावस्या आहे तर हा आपल्या पूर्वजांचा शेवटचा दिवस म्हटला जातो.
म्हणून मग असं धूप आणि अगरबत्ती जर लावली तर आपले पूर्वज जे आहेत तर आपल्यावरती तृप्त होतात आणि आपल्या मुलाबाळांना आशीर्वाद देत असतात आणि आपल्या घरातील पितृदोष नष्ट होतो, आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होते, आपल्या घराची प्रगती होते. म्हणून मग हा एक उपाय आपल्याला अमावस्येच्या दिवशी आवर्जून करायचा आहे, जेणेकरून आपली जी इच्छा असेल तर ती इच्छा नक्की पूर्ण होते. तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये ओम पितृदेवताय नमः हे लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.